बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. 3. नवधम्माचा आविष्कार शोध. नवप्रकाशाकरिता जेव्हा सिद्धार्थ गौतम ध्यान करण्यासाठी बसले तेव्हा सांख्य तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. जगातील व्यथा, यातना व दुःख हे एक यथार्थ सत्य आहे, निर्विवाद वस्तुस्थिती आहे. परंतु दुःख कसे नाहीसे करावे हे जाणण्याची सिद्धार्थ गौतमास उत्सुकता होती. सांख्य तत्त्वज्ञानाने याचा विचार केला नव्हता आणि म्हणूनच जगातून दुःख, कष्ट, यातना कशा दूर कराव्यात या समस्येवर, दुःख विमुक्तीवर सिद्धार्थ गौतमाने आपले मन एकाग्र केले. स्वाभाविकच त्यांनी स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती आहेत. त्यांचा दुसरा प्रश्न होता, दुःख कसे नाहीसे करता येईल. या दोन्ही प्रश्नाचे अचूक उत्तर त्यांना मिळाले. ते म्हणाले, सम्यक संबोधी, बुद्धत्व. याच कारणामुळे पिंपळवृक्ष ज्यांच्या पायथ्याशी बसून ध्यान करून सिद्धार्थ गौतमास संबोधी प्राप्त झाली त्या पिंपळवृक्षास बोधिवृक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. 4. बोधिसत्व. गौतम संबोधी नंतर बुद्ध होतात. बुद्धत्व प्राप्तीपूर्वी गौतम हे बोधिसत्व होते. बुद्धत्वापर्यंत विकास झाल्यावर ते बुद्ध होतात. बोधिसत्व म्हणजे काय आणि बोधिसत्व म्हणून कोणास संबोधावे. बुद्ध होण्यासाठी जो प्रयत्नशील असतो तो बोधिसत्व. बोधिसत्व हे बुद्ध कसे होतात. बोधिसत्वांना एका जीवनातील 10 जीवनावस्थांमध्ये परंपरेने अधिकाधिक उच्चावस्था प्राप्त करीत बोधिसत्व राहावे लागते. पहिल्या जीवनावस्थेत बोधिसत्व मुदिता म्हणजे आनंद संपादन करतात. ज्याप्रमाणे सोनार चांदीतील कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अकुशलता काढून टाकल्यावर असे चिंतन करतो की आकाशातील ढगातून बाहेर पडलेला चंद्र प्रकाशमान होतो. त्याप्रमाणे पूर्वी अविवेकी प्रमादी असलेला मनुष्य पुढे विवेकवान अप्रमादी होतो आणि जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्याने बोधिसत्वाच्या मनातून आनंदाचे झरी वाहू लागतात. तो आनंदी होतो आणि त्यांच्यामध्ये सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची तीव्र तळमळ निर्माण होते. दुसऱ्या जीवनावस्थेत बोधिसत्व विमलता म्हणजे परिशुद्धता संपादन करतात. विमलता भूमीची प्राप्ती करतात. बोधिसत्वाने आपल्यातून काम, वासना, लालसा, तीव्र विषय सुखेच्छा पूर्णपणे काढून टाकलेली असते. या गोष्टीपासून ते सर्वथा मुक्त होतात. ते करुणामय होतात. सर्वांप्रती ते कारुणिक होतात. ते लोकांच्या दुर्गुणाची न फाजील स्तुती खुशामत करून त्यांना उत्तेजन देत न लोकांच्या सद्गुणांना तुच्छतेने कमी लेखत. आपल्या तिसऱ्या जीवनावस्थेत बोधिसत्व प्रभाकारी म्हणजे तेजस्विता संपादन करतात. त्यांची परज्ञा आरशाप्रमाणे स्वच्छ चमकणारी, तेजस्वी, जसे आहे तसे पाहणारी होते. बोधिसत्व हे अनात्म व अनित्य संपूर्ण जाणतात. पूर्ण आकलन होते व त्यामधील सत्य ते समजतात. बोधिसत्वाची एकच इच्छा असते, सर्वोच्च प्रज्ञाप्राप्ती, व त्याकरिता कोणत्याही सर्वस्वाचा त्याग करण्यास ते तयार असतात. आपल्या चौथ्या जीवनावस्थेत अर्चिस्मती भूमी म्हणजे अग्निज्वालेप्रमाणे बुद्धी संपादन करतात. या अवस्थेत बोधिसत्व आपले संपूर्ण लक्ष अष्टांगिक मार्ग, 4 सम्यक व्यायाम, 4 ध्यान, चिंतन, 4 प्रयत्न, इच्छाशक्ती, 4 वृद्धिबल आणि पंचशील यावर केंद्रित करतात. आपल्या 5व्या जीवनावस्थेत सदुर्जया भूमी म्हणजे अतिशय दुर्गम कठीण विजयप्राप्ती संपादन करतात. बोधिसत्व सापेक्ष म्हणजे परस्परावलंबित्व आणि निरपेक्ष म्हणजे अपरस्परावलंबित्व यामधील संबंध जाणतात. बोधिसत्व आपल्या 6व्या जीवनावस्थेत अभिमुखी होतात. या जीवनावस्थेत वस्तुमात्रांची उत्क्रांती व विकास यांची कारणे, 12 निदाने आणि त्यांचे आकलन ज्या ज्ञानास अभिमुखी बनतात हे संपूर्ण जाणण्याची तयारी बोधिसत्वांची होते आणि अविद्येने आंधळ्याप्रमाणे जगणाऱ्या सर्व प्राणीमात्रांच्या प्रती बोधिसत्वांच्या अंतःकरणात अगाध करुणा जागृत होते. बोधिसत्व आपल्या 7व्या जीवनावस्थेत दुरंगमा म्हणजे असीम अतिदूर जाणे अवस्था संपादन करतात. बोधिसत्व हे काळ, वेळ व आकाश यांच्या बंधनाच्या पलीकडे गेलेले असतात. दिकालातीत झालेले असतात. अनंतात एकरूप विलीन झालेले असतात. ते अथांग अनंत झालेले असतात. परंतु प्राणीमात्राच्या प्रती असलेल्या अगाध करुणेमुळे त्यांनी आपले अस्तित्व, नाम, रूप धारण केलेले असते. इतरांपासून ते अलिप्त असतात. संसारातील मोह, लालसा त्यांना स्पर्श करू शकत नाही. जसे सरोवरातील कमलदलांवर जल थांबत नाही. आपल्या सहचार्यातील तृष्णा शांत करतात. दानशीलता, परोपकार, बुद्धी, क्षमाशील, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, वीर्यवान, शक्ती, शांतवृत्ती,
बुद्धिमत्ता आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा हे गुण बोधिसत्व आपल्यामध्ये वृद्धिंगत करतात. आपल्या या जीवनावस्थेत बोधिसत्व धर्म जाणणारे होतात, परंतु त्यांनी प्रज्ञेने जाणलेला धर्म लोकांना समजेल अशा पद्धतीने बोधिसत्व लोकांसमोर मांडतात. बोधिसत्व जाणतात की बोधिसत्वांनी उपाय कौशल्यवान व सहनशील असले पाहिजे. इतर व्यक्तींनी त्यांच्याशी कसाही व्यवहार केला तरी बोधिसत्वांनी उद्विग्नता रहित राहून प्रशांतीने मनाची समतोलता राखली पाहिजे, कारण ते जाणतात की समोरील व्यक्ती अज्ञानाने ते त्यांचा उपदेश योग्य प्रकारे समजत नाहीत, गैरसमज करीत आहेत. त्याचबरोबर बोधिसत्वांनी कोणत्याही प्रकारे लोककल्याणाच्या कार्यात शिथिलता आणली नाही पाहिजे. त्याचबरोबर आपल्या प्रज्ञेस व्यर्थ इकडे तिकडे भटकू दिले नाही पाहिजे. त्यांच्यावर कितीही विपत्ती आल्या तरी त्यांना त्यांच्या सुपद धम्म मार्गापासून विचलित करू शकत नाहीत. आपल्या 8व्या जीवनावस्थेत बोधिसत्व अचल अवस्था प्राप्त करतात. या अचल दृढ वज्रावरून कठीण अवस्थेत त्यांनी द्वंद्व थांबिले असते. त्यांचा मार्ग निश्चय असतो. सहजतेने स्वाभाविक ते स्वयंपूर्तीने जे जे कुशल चांगले कर्म आहेत ते त्यांच्याकडून घडतात आणि जे काही ते कृत्य करतात त्यामध्ये बोधिसत्व यशस्वी होतात. आपल्या 9व्या जीवनावस्थेत बोधिसत्व साधुमती अवस्था प्राप्त करतात. या अवस्थेत सर्व धर्मांना किंवा आचरण पद्धतींना त्यांनी जिंकलेले असते. त्यामध्ये प्रवेश करून सर्व दिशांना जिंकून बोधिसत्व कालातीत होतात, काळवेळ बंधन मुक्त होतात. त्यांना साधुमती अवस्था प्राप्त म्हटले जाते. आपल्या 10व्या जीवनावस्थेत बोधिसत्व धर्ममेघ अवस्था प्राप्त करतात. या अवस्थेत बोधिसत्वांना बुद्धाची अथांग अगाध अमोघ असीम अनंत अमर्याद तेजस्वी धम्मदृष्टी प्राप्त होते. बुद्धत्व मिळविण्यासाठी या 10 बलांची बोधिसत्व प्राप्ती करतात. फक्त या 10 बलांची प्राप्तीच आवश्यक असते असे नव्हे, तर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत उत्क्रांत होत असताना त्यांना 10 पारमितांचे परिपूर्ण आचरण करायचे असते. एका पारमितेमध्ये पूर्णत्व ही एका जीवनावस्थेची एका जीवनातील एका टप्प्याची अंतिम अवस्था असली पाहिजे. पायरी पायरीने प्रत्येक पारमितेत प्रावीण्य मिळवीत पुढे जायचे असते. एक पारमिता म्हणजे एक जीवनावस्था, एक टप्पा, एकीचा थोडा अंश व दुसरीचा थोडा अंश असे असता कामा नये. अशा पद्धतीने बोधिसत्व दोन्ही बाजूंनी सुसज्ज समर्थ तयार झाल्यावरच बुद्ध होण्याकरिता पात्र होतात. बोधिसत्वाच्या जीवनाची पराकाष्ठा ही बुद्धत्व प्राप्ती आहे. बुद्धत्व हे बोधिसत्वाच्या जीवनाचा कळस आहे, सर्वोच्च स्थान आहे. जातक कथांचा सिद्धांत किंवा बोधिसत्वाच्या जीवनावस्थांचा सिद्धांत हा ब्राह्मणांचा अवतारवादाचा सिद्धांत अर्थात ईश्वराचा अवतार धारण करण्याचा सिद्धांताच्या संपूर्ण विरोधी असा आहे. बुद्धांच्या जीवनाचे मूलतत्व हे सर्वोच्च परिशुद्धतेत आहे आणि यावरच जातक सिद्धांत हा आधारलेला आहे. अवतारवाद सिद्धांतात देवत्व प्राप्तीकरिता अथवा देव बनताना त्यात पावित्र्य निर्मलता असण्याची आवश्यकता नाही. अवतारवादाची ब्राह्मणी सिद्धांत फक्त हे सांगतो की देव हा निरनिराळी रूपे घेऊन त्यांच्या भक्ताचे रक्षण करतो. हे करीत असताना देव जरी अपवित्र अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालेल. 10 जीवनावस्था 10 पारमिता व 10 बलांची प्राप्तीशिवाय बोधिसत्व हे बुद्ध होऊ शकत नाही. ही अट असलेल्या सिद्धांतास समांतर असा सिद्धांत इतर कोणत्याही धर्मात आढळत नाही. हा अद्वितीय अनुपम सिद्धांत आहे. इतर कोणताही धर्म आपल्या धर्मसंस्थापकास अशा प्रकारची पूर्वतयारी करून परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे असे ठरवित नाही. या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही.